नमस्कार. BMS सेकंड इयर रोगनिदान एवं विकृती विज्ञान या विषयातील आज आपण नेक्रोसिस हा टॉपिक पाहणार आहोत. त्याच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याचे डेफिनेशन, त्यानंतर त्याचे कॉजेस आणि सोबतच त्याचे टाईपसुद्धा पाहणार आहोत. तर रोगनिदान एवं विकृती विज्ञानच्या पेपर 1च्या सिलेबस कॉपीनुसार 22 नंबरचा जो पॉईंट आहे धातुपाक, त्याच्या अंडर हा नेक्रोसिस हा पॉईंट येतो आणि हा LAQचा पॉईंट आहे. त्यामुळे व्यवस्थित स्टडी करा. या कोणत्याही मॉडर्न पॉईंटपैकी एक पॉईंटवर LAQ विचारला जाऊ शकतो. तर नेक्रोसिस, also called as cell death. Necrosis is defined as a localized area of death of tissue, followed later by the degradation of the tissue by hydrolytic enzymes. It is a irreversible cell injury. आपण पाहिलं होतं सेल इंजुरीच्या मागच्या व्हिडिओमध्ये की त्याचे दोन टाईप असतात, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. त्यापैकी इरिव्हर्सिबल सेल इंजुरीलाच आपण नेक्रोसिस असं म्हणतो, म्हणजेच सेल डेथ. तर ही झाली नेक्रोसिसची डेफिनेशन. आता त्याचे कॉजेस पाहूया. यामध्ये 5 कॉजेस सांगितलेले आहेत: हायपॉक्सिया, केमिकल एजंट्स, फिजिकल एजंट्स, मायक्रोबियल एजंट्स आणि इम्युनॉलॉजिकल इंजुरी. हे आहेत नेक्रोसिसचे कॉजेस, म्हणजे यामुळे नेक्रोसिस होतं. बेस्ड ऑन द इटिओलॉजी अँड मॉर्फोलॉजिक ॲपिअरन्स देर आर 5 टाईप्स ऑफ नेक्रोसिस. म्हणजे इटिओलॉजी आणि मॉर्फोलॉजिक ॲपिअरन्सच्या बेसिसवर नेक्रोसिसचे परत 5 प्रकार केलेले आहेत. त्यामध्ये कोॲग्युलेटिव्ह नेक्रोसिस, लिक्विफॅक्टिव्ह नेक्रोसिस, कॅसियस नेक्रोसिस, फॅट नेक्रोसिस आणि फायब्रिनॉइड नेक्रोसिस. हे आहेत नेक्रोसिसचे 5 प्रकार. एक एक प्रकार पाहूयात. सुरुवातीला कोॲग्युलेटिव्ह नेक्रोसिस, मोस्ट कॉमन टाईप ऑफ नेक्रोसिस कॉज्ड बाय द इरिव्हर्सिबल फोकल इंजुरी, मोस्टली फ्रॉम द सडन सिजेशन ऑफ द ब्लड फ्लो आणि ऑर्गन्स कॉमनली अफेक्टेड आर हार्ट, किडनी अँड स्प्लीन. सेकंड आहे लिक्विफॅक्टिव्ह नेक्रोसिस, ऑकर्स कॉमनली ड्यू टू द इस्चेमिक इंजुरी, मेनली ब्रेनला होतं, अँड बॅक्टेरियल ऑर फंगल इन्फेक्शन्स. कॉमन एक्झाम्पल्स आर इन्फार्क्ट ब्रेन अँड ॲब्सेस कॅव्हिटी. थर्ड आहे कॅसियस नेक्रोसिस. Caseous means cheese-like. Necrosis is found in the center of the foci of tuberculosis infections. Coagulative plus liquefactive necrosisचे फीचर्स ह्याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे सुरुवातीला जे आपण 2 नेक्रोसिसचे टाईप बघितले त्याचेच फीचर्स कॅसियस नेक्रोसिसमध्ये दिसून येतात. चीज लाईक म्हणलं की कॅसियस लक्षात ठेवायचं. आणि कॅसियस नेक्रोसिस आपल्याला कॉमनली लंग्स, लिम्फ नोड्स आणि इंटेस्टाईनमध्ये दिसून येतं. म्हणजे प्रत्येक नेक्रोसिसच्या टाईप म्हणजे त्याचा अर्थ आणि त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. फोर्थ आहे फॅट नेक्रोसिस. It is a special form of cell death occurring at mainly fat-rich anatomic locations of the body. Example: traumatic fat necrosis of the breast, acute pancreatitis. In fat necrosis, there is hydrolysis and rupture of the adipocytes. आणि नेक्रोसिसचा शेवटचा टाईप म्हणजे फायब्रिनॉइड नेक्रोसिस. It is characterized by the deposition of fibrin-like material. आणि एक्झाम्पल आहेत ऑटोइम्युन वॅस्क्युलायटिस, ऑटोइम्युन डिसीजेस आणि पेप्टिक अल्सर. तर हे होते नेक्रोसिसचे 5 टाईप आणि त्याचं डिस्क्रिप्शन. नेक्स्ट आहे ॲपिअरन्स ऑफ टाईप्स ऑफ नेक्रोसिस. म्हणजे कोणता टाईप नेक्रोसिस कसा दिसतो, ॲपिअरन्स काय आहे. तर कोॲग्युलेटिव्ह नेक्रोसिस, अफेक्टेड पार्ट ऑफ ऑर्गन पेल असतो, फर्म आणि स्लाइटली स्वोलन. त्यानंतर लिक्विफॅक्टिव्ह नेक्रोसिसमध्ये सॉफ्ट लिक्विफाईड सेंटर असतं आणि फॉर्मेशन ऑफ पस दिसून येते तिथे. कॅसियस नेक्रोसिसमध्ये ड्राय, येल्लो, चीझी अँड ग्रॅन्युलर ॲपिअरन्स ऑफ द नेक्रोटिक एरिया. म्हणजे नेक्रोसिस झाल्यावर तो एरिया कसा दिसतो ह्याचं इथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. नेक्स्ट आहे फॅट नेक्रोसिस. त्यामध्ये आपल्याला येलोइश व्हाईट अँड फर्म डिपॉझिट दिसून येतात, तसंच चॉकी व्हाईट ॲपिअरन्ससुद्धा असतो. आणि फायब्रिनॉइड नेक्रोसिसमध्ये ब्राईटली इओसिनोफिलिक असतं आणि हायलाईन लाईक डिपॉझिशन दिसून येतं. तर हे होतं ॲपिअरन्स ऑफ नेक्रोटिक एरिया. तर या होत्या नेक्रोसिस संबंधित नोट्स. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.